एक वर्षापासून आवारे आणि खरात हे दोघे जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा मुळात खरातची भोंदूगिरी वाढवण्यासाठीचं सगळ्यात पहिलं कॅम्पेन चालवलं ते आवारेने चालवलं. कारण आवारे त्या काळामध्ये स्टाईसचा मेंबर होता. स्टाईस काय आहे? सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत संस्था. ही सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्था, या संस्थेमध्ये जे 400 उद्योजक आहेत त्या 400 पैकी 12 उद्योजकांची मिळून एक संचालक कार्यकारिणी बनते. त्या 12 पैकी एक हा आवारे होता. आवारेने त्याला बसायला जागा करून दिली खऱ्यातला. तिकडे येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाला जर काही अडचणी येत असतील, व्यापारामध्ये बिझनेसमध्ये काही कमी जास्त होत असेल तर आवारे लगेच सांगायचा, तुम्ही जरा खरात गुरुजींना हात दाखवता का, खरात गुरुजींना पत्रिका दाखवता का. असं करून एक एक इंडस्ट्रियलिस्ट खरातपर्यंत पोचवायचं काम आवारेने केलं. आवारे एवढ्यावर थांबला नाही. आवारेने जे पुस्तक लिहिलं आसामी नामकरण, या पुस्तकामध्ये साधारण 18 पानं आहेत, पान क्रमांक 67 पासून पुढची. ही जर पानं वाचली तर लक्षात येईल आवारेने जाणीवपूर्वक ठरवून खरात कसा सिद्ध पुरुष आहे हे सांगणाऱ्या चमत्कारिक कथा लिहिल्या. म्हणजे बुवाबाजी वाढवण्याचं काम हे आवारेने केलं. त्या सगळ्या सुरस कथा लिहून कुठल्या तरी विधवेला कसा गुण आला, कुठल्या तरी म्हातारीला कसा गुण आला, कुठल्या तरी माणसाला कसं धंद्यामध्ये यश मिळालं, अशा सगळ्या प्रकारच्या सुरस चमत्कारिक कथा या आवारेने लिहिल्या. आवारेने वेगवेगळ्या यूट्यूबर्सना सांगून, वेगवेगळे जे ब्लॉगर असतात जे पर्यटन स्थळांची माहिती देतात त्यांच्याकडून हे मंदिर हेमाडपंथी आहे असा एक प्रचार सुरू केला. मुळात हेमाडपंथी मंदिर हे अष्टकोनी असतं. ईशानेश्वर मंदिर हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आत्ता आलेलं मंदिर. परंतु या मंदिराला स्वयंभू बनवणे, या मंदिराला हेमाडपंथी ठरवणे, या मंदिराचा प्रोपोगंडा करणे, या मंदिरात मोठमोठ्या नेत्यांची उठबस करणे, या सगळ्यांमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा हात आहे तो नामकरण आवारेचा आहे. ललित पोफळेने चिकार प्रॉपर्टी कमवली, पण ललित पोफळे हे नंतर आलेलं कॅरेक्टर. आणि या सगळ्यांमुळे मग पुन्हा नामकरण आवारे आणि या दोघांचे संबंध साधारण 1 वर्षापासून बिघडले. जेव्हा नामकरण आवारे पत्रकारांना किंवा सगळ्यांना सांगतोय की मी 1 वर्षापासून त्याच्याकडे लक्ष देत नाही किंवा माझा आणि त्याचा संबंध नाही, तर मग जर संबंध नाही तर नामकरण आवारेने तेव्हाच खरात हा भोंदू आहे, खरात चुकीचं वागतोय, खरात बायकांचं शोषण करतो, ही गोष्ट नामकरण आवारेने पुढे का आणली नाही? कारण नामकरण आवारे आणि खरात हे दोघेही सारखेच पापाचे भागीदार आहेत. विशेष गोष्ट, या तीर्थक्षेत्राला क वर्गाचा दर्जा 2018 मध्ये मिळाला. 2018 मध्ये मिळाला दर्जा. आत्ता मात्र वेबसाईटवर ती माहिती दिसत नाही, पण 2018च्या यादीमध्ये या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी कोण कोण लोक होते हे सुद्धा एकदा बघितलं गेलं पाहिजे. सिन्नर, जे मी स्टाईसची जी सगळी माहिती सांगते त्याच्यानंतर या खराचं आजही म्हणजे खरातची जागा आणि आवारेचं दुकान अशी परिस्थिती आहे. सिन्नर गावातलं हार्डवेअरचं दुकान आजही आवारेचं दुकान आहे आणि खरातच्या जागेत आहे. दोघांचे फायनान्शियल आत्ताही एकत्र संबंध आहेत. या 31 मार्च 2018ला हा क वर्गाचा दर्जा आहे, हे मी विसरून जाईल. आणि हा कुणाच्या काळात झालेला आहे तर 2018 साली महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल होते. जयकुमार रावल यांच्या कार्यकाळामध्ये 31 मार्च 2018ला या मंदिराला क वर्गाचा पर्यटन दर्जा मिळालेला आहे. ह्या सगळ्यांमध्ये आवारे प्रत्येकाला अप्रोच करत होता. आवारेच्या नंतर आवारेला साथीदार मिळाल्या त्या रुपाली चाकणकर. चाकणकर सुद्धा या प्रत्येक नेत्यांना अप्रोच करण्यामध्ये त्यांचा हिरिरीचा सहभाग होता. हे अनेक फोटोंनी सिद्ध झालं. दीपक आबा साळुंके जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक